दररोज केळी खाल्ल्यानं वजन वाढतं. असेच प्रोटीनचा तुम्ही जर इंटेक केला तर किडनीला त्याचा त्रास होऊ शकतो. काही लोकांचं वजन एकदम पटकन वाढतं आणि काही लोकांचं वजन वाढता वाढत नाही. असं का? एखादी व्यक्ती बारीक दिसते म्हणजे त्या व्यक्तीने भरपूर खाल्लंच पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तीला वेडं वाकडं खायला लावतात. मखाना खरंच हेल्दी आहे का? आयुर्वेद वजन वाढवण्यासाठी म्हणतं की तुमच्या पोटातला अग्नी प्रज्वलित ठेवा आणि तो छान मेंटेन ठेवा. मला मान्य आहे, तमाम जनता आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्याच्यात मी पण येते बऱ्याचदा. परंतु खूप मोठी लोकसंख्या आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे हो. आणि ना मग चांगलं वजन वाढवायचं म्हणजे काय, वाईट पद्धतीनं वजन वाढवायचं म्हणजे काय, मग खातच सुटायचं का? बरं, काही खाल्लं तरी वजन नक्कीच वाढत नाही. आणि इंटरनेटवरती फक्त वेट लॉसचे, वजन कसे कमी करायचं याचे असंख्य व्हिडिओ, चर्चा, पॉडकास्ट बघायला मिळतात. त्यांना मला सांगावं असं वाटतं, बाई मुद्द्यावर या ना. म्हणूनच आजच्या बाई मुद्द्यावर यावरती डायरेक्ट एक्सपर्ट बाईंना आपण आणलेलं आहे आणि त्या म्हणजे ज्ञानदा चितळे पुसाळकर. तुमचं स्वागत आहे. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर अगेन उर्मिला. चूक की बरोबर? वजन कमी असणारे लोक हे अशक्त असतात. नॉट ऑलवेज. दररोज केळी खाल्ल्यानं वजन वाढतं नाही. प्रोटीन जास्त खाल्लं की वजन वाढतं. यू कॅन यूज प्रोटीन ॲज अ टूल टू गेन वेट. वजन कमी असणाऱ्यांनी डाएट करण्याची काही गरज नाहीये. कम्प्लिटली रॉंग. कारण डाएट म्हणजे फक्त वजन कमी करणं हे नाहीच आहे मुळे. व्यायाम न करता वजन वाढवता येतं. हो. तूप खाऊन वजन वाढतं. खूप खाल्लं तर वाढतं. रोज रात्री झोपण्याच्या आधी दूध प्यायल्यानं वजन वाढतं. असंच आहे, खूप प्यायलं तर वाढतं. पटपट जेवण केलं की वजन वाढतं. नाही, रॉंग. वजन कमी असणाऱ्या लोकांच्या मध्ये न्यूट्रिएंट्स किंवा ज्या ज्या आवश्यक गोष्टी ज्या असायला पाहिजेत या सगळ्याची डेफिशियन्सीज असतात. नो, नॉट कम्प्लिटली ट्रू. आता पुढे जाऊयात आपण. एका वाक्यात उत्तर. आयडियल वजन किती असलं पाहिजे? आयडियल वजन खरं तर एखाद्या व्यक्तीचं एज, हाईट, सेक्स, फिजिकल ऍक्टिव्हिटी, जेनेटिक्स या सगळ्यावर डिपेंड करतं उर्मिला. पण ढोबळ मनाने जर एखाद्या व्यक्तीला माझं वजन आयडियल आहे का किंवा काय असलं पाहिजे हे घरच्या घरी कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या व्यक्तीला त्याचा BMI माहिती पाहिजे, म्हणजे बॉडी मास इंडेक्स माहिती पाहिजे. दॅट गिव्स यू फेअर आयडिया इफ यू आर ओव्हरवेट ऑर अंडरवेट ऑर विदिन दॅट रेंज. हा BMI 18.9 to 24.5 या रेंजमध्ये असेल तर वजन आयडियल आहे असं आपण म्हणू शकतो. पण वजनामध्ये पण त्या माणसाचा किंवा बाईचा मसल मास किती आहे, फॅट मास किती आहे हे कंपोजिशन बघणं महत्वाचं आहे. हे कंपोजिशन राईट असेल तर ते वजन आयडियल आहे. तर हे हेल्दी वेट गेन हा काय प्रकार आहे? आता म्हणजे वजन वाढवायचं म्हणजे आपण फॅटनी पण वाढवू शकतो, मसल मासनी वाढवू शकतो, खूप फ्लुइड इंटेकनी पण वजन वाढवू शकतो. या सगळ्यामध्ये वजन वाढताना फॅट गेन कमी आणि मसल गेन जास्त किंवा ॲप्रोप्रिएटली होणं आणि लीन मसल्स वाढवणं या वेट गेनला पर्टिक्युलरली हेल्दी वेट गेन असं आपण म्हणू शकतो. वजन वाढवण्यासाठी साधारण दिवसाला किती कॅलरीज खायला पाहिजे? म्हणजे आपण आता वजन कमी करताना जसं कॅलरी डेफिसिट डाएट घेत होतो की नाही, तसं वजन वाढवताना आपल्याला कॅलरी सरप्लस डाएट घ्यायला हवं. म्हणजे तुझ्या डेली कॅलरीच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा किंचित जास्त कॅलरीज तुम्ही कन्झ्युम करायला पाहिजे. आपल्याला वजन वाढवण्यासाठी किती कॅलरीज आपल्याला वाढवायच्यात हे घर बसल्या याचं गणित सोडवता येतं का? येतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आपल्या प्रत्येकाला आपला बेसल मेटाबॉलिक रेट हा माहिती असला पाहिजे. बेसल मेटाबॉलिक रेट काढण्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो उर्मिला, जो मेन आणि विमेनसाठी वेगवेगळा असतो. आणि या फॉर्म्युलामध्ये डिझायर्ड व्हॅल्यूज घातल्यानंतर जो काही कॅलरी इंटेक आपल्याला मिळतो त्या कॅलरी इंटेकला आपल्याला त्या व्यक्तीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीनी गुणायला पाहिजे, मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती सेडेंटरी असेल तर 1.2 इज अ स्टँडर्ड कोशंट. एखादी व्यक्ती मॉडरेटली ऍक्टिव्ह असेल तर 1.5 आणि खूप ऍक्टिव्ह असेल तर 1.7 किंवा 1.9 या क्वोशंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर जो कॅलरी इंटेक असतो तो कॅलरी इंटेक तुम्हाला गरजेचा आहे. आणि त्याच्यावर आता कॅलरीज वाढवायच्या असतील तर मग ते 200, 250, 300 ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ वेट गेन आपण वाढवायला पाहिजेत. आता खरं तर आपण जेनेटिक्स बद्दल बोललोच, बरोबर. पण वजन वाढीमध्ये अनुवंशिकतेचा किती रोल आहे? मेजर रोल आहे. म्हणजे जेनेटिक्स आणि अनुवंशिकता तुमचं मसल म्हण, फॅट म्हण, इनफॅक्ट फॅट डिपॉझिशनचे एरिया सुद्धा जेनेटिक्स डिसाईड करत असतं. तू काय किती खाल्लं तरी तुझं ना मेटाबॉलिझम रेट फार चांगला आहे, त्याच्यामुळे तुला सगळं पचवता येतं, तुझं वजन काही वाढत नाही. आणि बिचाऱ्या वाढणाऱ्यांना म्हणतात माझं मेटाबॉलिझम अतिशय वीक आहे आणि त्याच्यामुळे माझा हवा खाल्ली तरी माझं वजन वाढतं.
पण हे नक्की मेटाबॉलिझम हा प्रकार काय? मेटाबॉलिझम म्हणजे तुमच्या बॉडीची अन्नापासून ऊर्जा मिळवण्याची प्रोसेस इन लेमॅन्स वर्ड. सो एखादं शरीर ही ऊर्जा खूप पटकन वापरतं आणि एखादं शरीर ही ऊर्जा खूप संथपणे वापरतं. ह्याच्यावरून तुमच्या बॉडीचा मेटाबॉलिक रेट हा जास्त आहे का कमी आहे हे आपण डिसाईड करू शकतो. तुमचा मेटाबॉलिझम जर कमी असेल तर त्या माणसाचं वजन वाढण्याकडे कल असतो आणि मेटाबॉलिझम जास्त असेल तर त्या माणसाचं वजन कमी होण्याकडे कल असतो. मग आपलं मेटाबॉलिझम हम्म. बदलता येतं का? हो, बदलत आहेत. मेटाबॉलिझम काही म्हणजे थायरॉइड आणि स्ट्रेस मुळे सुद्धा नॅचरली बदलतो. पण ह्याच्याशिवाय तुमचं नियमित खाणं, राईट क्वांटिटीजमध्ये खाणं, व्हिटॅमिन सीचा इनफ इंटेक असणं, फायबरचा इंटेक असणं, तुम्ही छान एक्सरसाइज करणं, स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल ठेवणं, झोप शांत घेणं, ह्यानी सुद्धा तुम्ही मेटाबॉलिझम मॅनिप्युलेट करू शकता. मेटाबॉलिझमचा आणि वयाचा डायरेक्ट संबंध आहे? हो आहे. जसं जसं एज वाढतं तसा मेटाबॉलिझम कमी होण्याकडे अगेन बॉडीचा कल असतो. म्हणजे 40शी पर्यंत वजन वाढवणं कमी होणं किंचित सोपं असतं. 40शी नंतर त्याला थोडेसे जास्त एफर्ट्स लागतात, पण तरीही या दोन्ही गोष्टी कन्सिस्टंट एफर्ट्सने मॅनेज होतात. वजन वाढीसाठी हं. किती प्रोटीन खायला पाहिजे? हां, प्रोटीन साधारण 1 to 1.2 ग्रॅम पर केजी याच रेटनी खायला पाहिजेत. एक्सेस प्रोटीनचा तुम्ही जर इंटेक केला तर किडनीला त्याचा त्रास होऊ शकतो. मसल गेन करायचं ते एखाद्याला, हां, तर त्यासाठी प्रोटीन पावडरची गरज असतेच, हे खरंय का? नो, नॉट रिअली. तुमचं खाणं जर का वेल बॅलन्स्ड असेल आणि तुम्ही प्रत्येक मीलमध्ये माइंडफुली बॅलन्स्ड डाएट घेणार असाल आणि छान प्रोटीन इन्क्लूड करणार असाल, सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स व्यवस्थितपणे प्लॅन आउट करून दिवसभरात घेणार असाल, तर प्रोटीन पावडरची गरजच आहे असं नाही आहे. पण काही इलनेसेस असतील उर्मिला, की कोणी HIV, TB पेशंट आहे आणि बराच किंवा काही इलनेसेसमधनं जातोय आणि बराच वेट लॉस झाला आहे आणि खाण्यावर लिमिटेशन्स आहेत सध्या, माणूस पचवूच शकत नाही आहे, खाऊच शकत नाही आहे, तर तुम्ही डॉक्टरांच्या किंवा डायटिशियनच्या मदतीने कोणती प्रोटीन पावडर तुम्ही घ्यायला हवी, किती घ्यायला हवी आणि किती ड्युरेशनसाठी घ्यायला हवी हे कन्सल्ट करून ठरवू शकता. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा एक हो. तक्रार ऐकायला मिळते की हो. माझं हवं तेवढं पोट दिसत नाहीये, किंवा प्रेग्नंट बायका ज्या आहेत गर्भवती त्यांची वजन फार पटापट वाढताना दिसतात. माझं मात्र पोट तर जाऊ द्या, माझं वजनही नाही वाढत आहे. हां. तर अशा वेळेला त्यांच्यासाठी वेगळा मेटाबॉलिझम रेट असतो का त्यांच्यामध्ये, काही प्रेग्नंट बायकांमध्ये, आणि त्यासाठी वेगळा काही प्लॅन असतो का? प्रेग्नन्सीचे वेगळे डाएट प्लॅन्स असतात आणि हे डाएट प्लॅन्स वजनावर फोकस्ड नसतात, बाळावर फोकस्ड असतात. ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये साधारण 10 ते 12 किलो वजन वाढतं त्या बाईचं, पण ते फक्त त्या बाईचं वजन नसतं, तर बाळाचं वजन, एमनिओटिक फ्लुइड, प्लासेंटा या सगळ्याचंच वजन असतं. पण 10 ते 12 किलोपर्यंत या सगळ्याचं मिळून वजन वाढणार असेल तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ हेल्दी वेट गेन ड्युरिंग प्रेग्नन्सी. आपल्याला जर वजन वाढवायचं असेल तर दिवसातून खूप वेळा खावं लागतं का? हो, म्हणजे मी तर वजन कमी करणाऱ्या पेशंटला पण दिवसातनं 5 ते 6 वेळा खायला लावते. सो वजन वाढवताना पण साधारण 5 ते 6 वेळा खायला हवं, कारण एकाच वेळेला आपण खूप क्वांटिटीज खाऊ शकत नाही फर्स्टली. सेकंडली बॉडीची न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी पण अशी असते की तुम्ही थोड्या थोड्या वेळाने देत गेलं तर बॉडी जास्त चांगलं ॲब्झॉर्ब करू शकते. सो वेट गेन होताना हे जे मील्स आपण डिव्हाइड करू 5 ते 6 वेळेला, तेव्हा प्रत्येक वेळेला तुमचं पोट भरलंय, आता मला बास झालं असं जेव्हा फिलिंग येतं तेव्हा एक घास जास्त खाण्याकडे स्वतःला नच करा. असं करून तुम्ही हळूहळू स्टेडीली कॅलरी इंटेक तुमचा वाढवू शकाल. असे काही छान आदर्श पदार्थ आहेत का की ज्याच्यामुळे 100% वजन वाढतच? असा शॉर्टकट नाहीये काही, पण चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन, चांगल्या क्वालिटीचे फॅट्स, म्हणजे आपण घरी केलेलं लोणी, तूप किंवा ऑइल सीड्स किंवा नट्स या गोष्टी खाण्यात आणणं, आणि प्रोटीन्स म्हणजे पण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असलेले प्रोटीन, चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स खाण्यात आणले आणि माइंडफुली सगळ्या मील्समध्ये डिवाइड केले तर वजन वाढायला नक्की मदत होते. आता तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला नॉनव्हेज नाही खाता येते, मग सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मिळणार आहेत का? तर मिळणार आहेत. अंड पण नसेल खायचं, इफ यू आर नॉट इव्हन एगिटेरियन, तर तुम्हाला सोयामधनं मिळणार आहेत, किनवामधनं मिळणार आहे, त्यातनं पण सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मिळतात. सो चांगले प्रोटीन सोर्सेस तुम्ही खाण्यात आणले, गुड क्वालिटी फॅट्स आणले तर नक्की वजन वाढायला मदत होणार. काही जण विगन असू शकतात, राईट. किंवा काही जण जेन्युअनली लॅक्टोज इनटॉलरंट पण असू शकतात. तर अशा वेळेला वजन तर वाढवायचंय, गुड फॅट्स हवेत, मग ह्या सगळ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं करायचं काय? एकतर जे लोक लॅक्टोज इनटॉलरंट आहेत त्यांना दही आणि ताक पचतं, कारण दही आणि ताकामध्ये लॅक्टोज नसतंच. ह्याच्याशिवाय तूप सुद्धा आपण इतक्या हाय टेम्परेचरला इतका वेळ उकळवतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा लॅक्टोजचं प्रमाण अतिशय कमी असतं. ज्यांना व्हिगनच व्हायचं आहे, ज्यांना दुधाचं काही खायचंच नाहीये, मग त्यांनी टोफू खाणं, म्हणजे सोया मिल्कचं पनीर खाणं, किंवा मशरूम्स खाणं, किंवा टेम्पे आणणं घरी, किंवा तुम्ही घरी उसळी, कडधान्य ह्याच्यावरती मग भर देणं, या गोष्टींवरती फोकस ठेवायला पाहिजे. पण लॅक्टोज इनटॉलरंटच्या नावाखाली तुम्ही दही ताक बंद करण्याची गरज नाही, कारण ते अतिशय सेफ आहे.
काही परदेशी पदार्थ असतात हम्म. जे असे आपल्या पिढीजात आपण कधी बरोबर. खाल्लेले नसतं. ते मध्येच टोफू. तर मला इथे लगेचच विचारायचं की त्याचा खरंच फायदा होतो का? वजन वाढीच्या बाबतीत म्हण किंवा वजन कमी होण्याच्या बाबतीत पण ज्या काही लोकल गोष्टी आपल्याकडे मिळतात त्याची आपल्या बॉडीला सवय असते ऑलरेडी, आपल्या जीन्समध्येच सवय असते. त्याच्यामुळे त्या गोष्टी खाऊन वजन वाढणं कमी करणं हे थोडंसं सोपं होतं बॉडीसाठी आणि पुढे मेंटेन करणं सोपं होतं. पण ज्या काही परदेशी गोष्टी तू म्हणशील किनवा आहे किंवा अजून वेगवेगळे प्रकार, ॲव्होकॅडो आहे जो इथे नाही उगत, पण ॲव्होकॅडो पण रिच इन कॅलरीज आहे, फॅट्स आहे. किनवामध्ये पण सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. सो ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायला काहीच हरकत नाहीये. पण आपल्या इकडच्या गोष्टी सोडून त्याच्या मागे लागू नका. आजकाल बाजारात एक नवीनच पदार्थ आहे ज्याची लई हवा आहे. लहान मुलांनाही ते खूप आवडतं कारण त्याचे फ्लेवर्स येतात, चीज वगैरे. ते म्हणजे मखाना. राईट राईट. तर हा काय प्रकार काय आहे? हा वजन वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो का? मखाना खरंच हेल्दी आहे का? मखाना इज अ प्रोटीन सोर्स. जसं मगाशी मी म्हटलं तुम्ही प्रोटीन टूल म्हणून वापरू शकता वजन वाढण्यासाठी. तसं मखाना तुम्ही मेजर मीलमध्ये खाण्यापेक्षा 11च्या भुकेला किंवा 5च्या भुकेला मुठभर खाऊ शकता. इट गिव्स यू गुड क्वालिटी प्रोटीन्स. बट मखाना जे बाहेर चीज फ्लेवर्ड आणि टमॅटो फ्लेवर्ड मिळतात त्याला खूप तेल असतं. सो तशा गोष्टी न घेता किंवा हे फ्लेवर्स ॲडेड गोष्टी न घेता तुम्ही घरी मखाना ड्राय रोस्ट करून त्याचं तुम्ही तो फुलवून त्याचा चिवड्यासारखं घरी बनवू शकता आणि ते मुलांना देऊ शकता. येस. तर आता आपण आलेलो आहोत थोडक्यात उत्तरे द्याकडे. थोडं अवेअरनेस वाढल्यानंतर की तुम्ही वेट गेनच्या मागे न लागता मसल गेन करा बरोबर. किंवा गुड फॅट गेन करा. राईट. तर हे सगळे शब्द काय आहेत? पण जेव्हा वजनाच्या काट्यावर उभं राहतो उर्मिला तेव्हा त्याच्यावर सगळंच दिसतं. तुमचं वजन क्युम्युलेटिव्ह असतं. तुमचे मसल्स, तुमचे फॅट्स, तुमचे बोन्स, तुमचे ऑर्गन्स, तुमचे कपडे, तुमचे हेअर सगळंच त्याच्यामध्ये ॲड ऑन असतं. आता ह्याच्यामधले चांगल्या गोष्टी तुम्ही वाढवायला पाहिजेत, वाईट गोष्टी नाही वाढवायला पाहिजेत. म्हणजे मसल्स वाढवायला हवे, लीन मसल्स वाढवायला हवे, बोनची स्ट्रेंथ चांगली जपायला हवी, पाणी वाढलं पाहिजे आणि फॅट मात्र एका प्रमाणाच्या बाहेर नाही वाढले पाहिजेत. सो हेल्दी वेट गेनमध्ये जेव्हा तुम्ही मसल्स पर्टिक्युलरली लीन मसल मास वाढवता तेव्हा तुमची इम्युनिटी वाढते, तुमची ॲजिलिटी वाढते, तुमची स्ट्रेंथ वाढते, तुम्ही जास्त टोंडअप दिसता, तुमची स्किन छान होते, तुमचे केस छान होतात, तुमचा अलर्टनेस वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी जर फॅट गेननी वजन झालं तर आपल्याला हे बेनिफिट्स दिसत नाहीत. म्हणजे फॅट गेनने जेव्हा वजन वाढतं तेव्हा पहिले पोट बाहेर येतं, ढेरी वाढते आणि तुमची स्टॅमिना, तुमची स्ट्रेंथ सगळी कमी होते, तुमची स्किन खराब होते. म्हणजे एखादी व्यक्ती तिचं वजन जरी आयडियल रेंजमध्ये दिसत असलं आणि तिला वाटत असलं आता मी अगदी परफेक्ट आहे, पण साधारण 5 किलो भाजीची पिशवी घेऊन ती 4-5 जिने सुद्धा चढू शकत नाही. अशा आयडियल वेटला काही अर्थ नाही आहे. सो तुमच्या वजनामधला मसलचा कंपोनंट छान पाहिजे आणि फॅटचा कंपोनंट हा लिमिटेड अमाऊंटमध्येच वाढला पाहिजे. खूप वेळा वजन वाढवायचे म्हटल्यानंतर काहीही खा असा सल्ला मिळतो. पण अशाच काही कॉमन चुका आहेत का की ज्या स्पेशली वजन वाढवताना लोक करताना दिसतात? मेन मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन हेच आहे. एखादी व्यक्ती बारीक दिसते म्हणजे त्या व्यक्तीने भरपूर खाल्लंच पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तीला वेडं वाकडं खायला लावतात. बरं असं करून त्या व्यक्तीचं वजन वाढतंच असं नाही आहे, पण त्या व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ट्रायग्लिसराईड्स वाढू शकतं, पण त्यांचं वजन किंवा मसल गेन सायंटिफिकली असं खाऊन होत नाही. अशा बेढब शरीर, पोट वाढलेलं आहे आणि कदाचित वजन वाढलंय पण सगळ्या डेफिशियन्सीज दिसतात. बरोबर. असं आपल्याला करायचं नाही. आता आपल्याला चांगलं वजन वाढवायचं. बरोबर. तर नक्की चांगलं वजन वाढवायचं म्हणजे पहिली सुरुवात कशी करायची? चांगलं वजन वाढवायला एक तर तुम्ही तुमच्या पूर्ण दिवसाचा मेन्यू प्लॅन ठरवून ठेवा, म्हणजे तुम्ही आधी त्याच्यात प्रिपरेशन छान करू शकाल. तुम्हाला किती कॅलरीज, जसं मगाशी आपण म्हटलं तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट कॅल्क्युलेट करा, त्याला मल्टिप्लाय करा तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवलनी आणि तो जो क्वोशियंट येतोय त्याच्यावर तुम्हाला आता किती कॅलरीज सरप्लस ॲड करायचं हे ठरवा. आता साधारण 200 कॅलरीज ॲड करायचं म्हटलं तरी केवळ 1-2 पोळ्या जास्त खाल्ल्याने किंवा एखादं केळं ॲड केल्याने सुद्धा आपण हा कॅलरी काउंट अचीव्ह करू शकतो. असं सिस्टमॅटिकली प्लॅन करून तुम्ही जर वजन वाढवायला बघितलं तर तुमच्या बॉडीला हळूहळू त्या एक्स्ट्रा कॅलरीजची सवय होते आणि मग ते वजन जो सरप्लस कॅलरी इंटेक आपण खातोय त्याची सवय झाल्यामुळे ते छान मेंटेन राहणं सुद्धा पुढे सोपं होतं. असे कुठचे न्यूट्रिएंट्स आहेत का की जे खाल्ल्यामुळे पटकन चांगलं वालं वजन वाढतं? असा शॉर्टकट नाही आहे, पण जसं मगाशी मी म्हटलं गुड क्वालिटी फॅट्स आहेत, गुड क्वालिटी प्रोटीन्स आहेत, ह्यानी वजन वाढायला नक्की मदत होते. पण इन जनरल म्हणशील तर तुमचं मील 4 ते 5 टप्प्यांमध्ये डिवाइड करा दिवसभरात आणि तुमच्या प्रत्येक मीलमध्ये तुम्ही घरच्या घरी सुद्धा थोडे फॉर्टिफिकेशन्स करू शकता. म्हणजे तुम्ही पोळी खाताय किंवा एखाद्याच पिठाची भाकरी खाताय, मी ज्वारीची भाकरी खाते, नाचणीची खाते, असं न करता 3-4 पिठं मिक्स करा.
उसळी खाताय तर एकच उसळ न खाता मिक्सचर ऑफ उसळी वापरा. डाळी खाताना एकच डाळ न वापरता त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या डाळी वापरा. बरेच जण असं म्हणतात की नाही मग मला एक मोठी भाकरी खाल्ली की मग मी भात नाही खाऊ शकत, माझं पोट भरतं. मग ठीक आहे, तुम्ही भात नाही खाऊ शकत ना, तर तुम्ही भाकरीच्या पिठातच तांदूळाचं पीठ घाला. म्हणजे भाताचा ऐवज तुम्ही त्यातच मॅनेज करू शकाल. असं करून तुम्ही हळूहळू तो कॅलरी काउंट मॅनेज करू शकाल. काही लोकांचं वजन एकदम पटकन वाढतं आणि काही लोकांचं वजन वाढत नाही, असं का? असं म्हणजे 3-4 रिझन्स आपण म्हणू शकतो. एकतर मेटाबॉलिझम जसं आपण आता म्हटलं, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जण हे मुळताच खादाड असतात आणि काही जण खूपच फसी असतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल कॅलरी इंटेक काही जणांचा खूप असतो, काही जणांचा कमी असतो. ह्याच्या अजून एक सांगायचं म्हणजे काही जण खूपच तुडतुडी असतात. दे आर व्हेरी ऍक्टिव्ह, फिजिकली शांत बसतच नाहीत. व्हेरॅज काही जण फारच सेडेंटरी असतात, आरामात ढेपाळलेली असतात. या लोकांचा कॅलरी बर्नआउट कमी असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा, कमी होण्याचा रेट वेगवेगळा असतो. आम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत कर, एखादा डाएट प्लॅन सांग किंवा त्याच्यावरचे प्रश्न आहेत आमचे, त्याच्यावरची उत्तर आम्हाला दे. इतक्या कमेंट्स आय थिंक मला कधीच कोणत्याच विषयासंदर्भात आलेल्या नाहीयेत आणि तुमच्या कमेंट्स मी वाचत असते आणि त्याच्यामुळे हा भाग चालू आहे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, फार चुकतंय तुमचं. ज्याला वजन वाढवायचंय त्यानं प्रोटीन वाढवलं पाहिजे, हे खरं आहे का? आणि खरं असेल तर ते कसं साध्य करायचं? म्हणजे साधारणपणे तू जर बायफर्केशन बघितलं असेल मॅक्रोजचं, म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचं, तर आपल्याला एनर्जी 55 ते 60% हे कार्ब्स पासूनच मिळायला हवी. 20 ते 25% प्रोटीनपासनं आणि उरलेली 15-20% चांगल्या क्वालिटीच्या फॅट्सपासनं. प्रोटीनचा इंटेक तुम्ही सडनली वाढवला, तुमच्या बॉडीला सवयच नाही आणि अचानकपणे तुम्ही मास गेनर घ्यायला गेलात, प्रोटीन पावडर घेतली किंवा प्रत्येक मीलमध्ये वेड्यासारखे प्रोटीन खात राहिलात, तर किडनीजला तो ओव्हरलोड होऊ शकतो. अशाने किडनी फेल्युअर झाल्याचे केसेस सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही डायटिशियनकडे किंवा डॉक्टरकडे जाऊन तुमचा एक साधारण मेन्यू प्लॅन आखून घ्या. तुम्हाला प्रोटीन पावडर घ्यायचीच असेल तर तुम्ही त्यांना कन्सल्ट करूनच ती घ्या. जिम मध्ये साधारण पहिल्यांदा हा विचार विकला जातो की तू प्रोटीन वाढवलं पाहिजे, स्पेशली मुलांना. हो. तर असं पुरुषांच्या वेट गेन मध्ये काही फरक पडतो का? त्यांच्यासाठीचं काही वेगळं प्रोटीन इंटेक असतं का? असं काही जेंडरनुसार बदल असतात का? प्रोटीन जनरली मेल्सना थोडेसे फिमेल्सपेक्षा जास्त लागतात नॅचरलीज, बिकॉज मेल्समध्ये मसल्स जास्त असतात, फिमेल्समध्ये थोडेसे फॅट सेल्स, जसं मेमरी ग्लँड्स आहे, त्यामुळे फिमेल्समध्ये फॅट सेल्स थोडे जास्त असतात. सो मेल्सना हा जो काही प्रोटीन इंटेक लागतो एक्स्ट्रा, तो सुद्धा ते खाण्यातनं नक्की भागवू शकतात. आणि प्रोटीन पावडर घ्यायची असेल तर इन माय ओपिनियन ती ट्रेनरपेक्षा तुमच्या डॉक्टर किंवा डायटिशियनला कन्सल्ट करूनच घ्या. कारण प्रत्येक प्रोटीन पावडर प्रत्येक व्यक्तीला सूट होते असंही नाही. जसं सोय बेस्ड प्रोटीन पावडर आहे ते मेल्सपेक्षा फिमेल्सना थोड्या जास्त बेनिफिशियल असतात. पण तुम्ही जर थायरॉइड पेशंट असाल तर सोय बेस्ड प्रोटीन पावडर सुद्धा जास्त अमाऊंटमध्ये घेणं टाळलं पाहिजे. त्याच्यामुळे हे तुम्ही प्रॉपरली कन्सल्ट करून त्याचं ड्युरेशन आणि डोसेज हे ठरवूनच त्याचा इंटेक केला पाहिजे. महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवण हे घरच्या घरी जेवल्यानं पण वजन वाढवता येतं का? हो, नक्की येतं. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही ते मील्स 5 ते 6 मील्समध्ये डिवाइड करा. घरी केलेलं पनीर वापरा, तुम्ही घरी केलेले उसळी किंवा डाळी ह्याचा समावेश जास्ती आणा. बाहेरचं प्रोटीन पावडर घेण्याआधी कन्सल्ट करा. पिठलं करा, कुळथाचं पिठलं करा. तुम्ही खाण्यामध्ये राजगिरा, शिंगाडा ही पिठं आणा. शिंगाडे म्हणून वॉटर चेस्टनट म्हणून असं एक काळ्या रंगाचं हे मिळतं, कधी बघितलंयस का उर्मिला? त्याच्यात पण प्रोटीन्स खूप असतात. सीझनल आहे ही गोष्ट, पण त्या सीझनमध्ये त्यावेळी मिळणाऱ्या गोष्टी तुम्ही खाण्यात आणल्यात तर रेग्युलर मराठमोळं जेवण जेवून सुद्धा मसल गेन छान करता येतं. वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितलेत का? आयुर्वेद वजन वाढवण्यासाठी म्हणतं की तुमच्या पोटातला अग्नी प्रज्वलित ठेवा आणि तो छान मेंटेन ठेवा. आणि त्याच्यासाठी शांत झोप पाहिजे, ताजं जेवण पाहिजे, स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे. आयुर्वेद पंचामृताला आणि च्यवनप्राशला खूप जास्त महत्त्व देतं. आणि शतावरी, अश्वगंधा यासारख्या वनस्पतींना सुद्धा आयुर्वेदामध्ये मोठं स्थान आहे वजन वाढीसाठी. तुम्ही फॉर अ शॉर्टर पिरियड या गोष्टी वापरल्या पाहिजेत आणि म्हणूनच त्या वापरताना तुम्हाला ते सूट होणार आहे का तुमच्या पर्टिक्युलर बॉडी टाईपला, तुम्हाला त्याची गरज आहे का, आणि त्याचा डोसेज काय असला पाहिजे, त्याचं ड्युरेशन काय पाहिजे, हे तुम्ही कन्सल्ट करूनच ठरवायला हवं. सो ऑफ द काउंटर सुद्धा शतावरी घेणं किंवा अश्वगंधा घेणं हे टाळलं पाहिजे, कारण तुम्हाला त्याची क्वांटिटी किती जायला हवी हे माहिती नसतं. सो यू नीड टू कन्सल्ट एक्सपर्ट फॉर दिस. स्पेशली कुठची योग साधना किंवा काही आसनं आहेत का की ज्याच्यामुळे वजन वाढीसाठी मदत होईल?
असं डायरेक्ट कोणतं आसन नाही आहे, पण सूर्यनमस्कार इन जनरलच मदत करतं खूप तुमच्या बॉडी टोनिंगसाठी, सेल्फ वेट उचलण्यासाठी. ह्याच्याशिवाय मत्स्यासन आहे, वज्रासन आहे. वज्रासन असं एकच आसन आहे जे आपण भरल्या पोटी करू शकतो. चक्रासन आहे, पवनमुक्तासन आहे. या सगळ्यामुळे वजन डिरेक्टली वाढतं असं नाही आहे, पण ओव्हरऑल मेटाबॉलिझम वाढवायला आणि तुमच्या बॉडीला गोष्टी चांगल्या पचवायला ही आसनं चांगली मदत करू शकतात. स्पेसिफिक छान वैशिष्ट्यपूर्ण व्यायामाचा प्रकार आहे का हम्म. की जो शक्यतो घ्यावा, करायला पाहिजे, आवड निर्माण करायला पाहिजे, ज्याच्यामुळे वजन नक्की वाढायला मदत होईल? म्हणजे वजन वाढण्यासाठी सुद्धा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग रेग्युलरली केलं पाहिजे. हाय इंटेन्सिटी वर्कआउट केलं पाहिजे. तुमचा वर्कआउट हा एव्हरीडे चॅलेंजिंग असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी असली पाहिजे. आणि जनरली वेट गेनसाठी थोडं कार्डिओ कमी आणि सेल्फ वेट जास्ती ह्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस ठेवायला पाहिजे. आता जिम्स इतक्या काळ ओपन असतात की तुम्ही रात्री जेवणानंतर सुद्धा जे शतपावली करायचे त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं अंतर ठेवून काही लोक जिमिंग पण करतात. बरोबर. तर मग वजन वाढीसाठी किंवा इव्हन वजन कमी करण्यासाठी हं, सुद्धा हं. व्यायामाचा काही आयडियल टाइम असतो का? आयडियल टाइम प्रत्येकाची बॉडी डिसाईड करते खरं तर. म्हणजे तुमची नाईट शिफ्टच असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला जी कन्व्हिनियंट वेळ आहे तेव्हाच तुम्ही वर्कआउट करू. तुम्ही दिवसा झोपणारच आहात, बरोबर. त्यामुळे उठल्यावर संध्याकाळी व्यायामाला जाऊन मग ऑफिसला जाणं कन्व्हिनियंट असेल तर यू कॅन डू दॅट. रेग्युलर शिफ्टमध्ये सकाळी व्यायाम केला तर अख्खा दिवस तुम्हाला ती एनर्जी मिळते, फ्रेश वाटतं, खाण्यावर कंट्रोल येतो. त्यामुळे सकाळी व्यायाम केला की थोडासा डिसिप्लिन एका रुटीनमध्ये येतो. साधारणपणे व्यायामाची एखादी वेळ तरी फिक्स ठेवा. सकाळ असेल तर सकाळ, इव्हनिंग असेल तर इव्हनिंग, पण ते प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार आणि कन्व्हिनियन्सनुसार इंडिव्हिज्युअल माणूस तो ठरवू शकतो. जर एखाद्याकडे कमी वेळ असेल, उदाहरणार्थ अजून एक केस म्हणजे समजा लग्न ठरलंय बरोबर. आणि 8 महिने आहेत अजून किंवा एक अर्ध वर्ष आहे, हं. तर अशा त्या छोट्या टाइम पिरियड मध्ये पण वजन वाढवता येतं का झटपट जरा? हो, म्हणजे काही आठवड्यांमध्ये वजन वाढवणं आणि 5-6 किलो वाढलं पाहिजे हा एम बरोबर नाहीये, पण 8 महिने, 10 महिने, वर्षभर असा एम तुम्ही ठेवणार असाल तर नक्की प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे. फक्त कन्सिस्टंट एफर्ट्स, कॅलरी काउंट वाढवून खाणं, नियमित व्यायाम करणं ह्यानी तुम्ही ते नक्की अचीव करू शकता. आता जसं वजन कमी केल्यानंतर त्या लोकांना मेंटेन करण्यासाठी आता ते वजन हा मोठा एक वेगळा चॅलेंज आणि वेगळा विषय. तसा वजन वाढवल्यानंतर पण ते मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी काही उपाय आहेत का? म्हणूनच वजन वाढवतानाच ते असं वाढवा की तुम्हाला ते मेंटेन करता यायला पाहिजे पुढे. म्हणूनच कॅलरी काउंट हळूहळू स्वतःला नच करून तुम्ही स्लोली वाढवा. भरमसाठ कॅलरीज खाल्ला तर तुम्हाला ते पचायचंच नाही. त्यामुळे हळूहळू 200 कॅलरीज, 250, 500 असं करून ते तुम्ही मेंटेन ठेवलं तर तुम्ही त्या कॅलरीवर सरप्लस कॅलरीजचा इंटेक लाईफ टाईमसाठी मेंटेन ठेवू शकाल, कारण बॉडीची भूकच तुम्ही हळूहळू वाढवली आहे. सो गो स्लोली अँड स्टेडीली अबाउट इट अँड यू विल डेफिनेटली बी एबल टू अचीव इट. लहान मुलांच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आयांना सतत प्रश्न पडतो, तर त्यांच्यासाठी काही वेगळं डाएट आहे का की ज्याच्यामुळे लहान मुलांचं स्पेशली छान हेल्दी पद्धतीनं वजन वाढेल? बरोबर आहे. लहान मुलांचं वजन कमी असलं की त्या आयांनाच जास्ती त्रास होतो आउट ऑफ पियर प्रेशर. पण लहान मुलांनी म्हणजे तुमच्या मुलांनी त्या मुलाचे सगळे माइलस्टोन्स राईट टाईमला अचीव केलेत ना हे बघणं महत्त्वाचं आहे. त्या मुलाची आता उंची वाढणार आहे, त्यामुळे त्याला जाडं करणं आणि त्याचं वजन वाढवणं हा तुमचा एम नाही असला पाहिजे. तुमचा मुलगा ॲक्टिव्ह आहे ना, तो छान झोपतोय ना आणि तो मागून फूड खातोय ना, एवढं असेल तरी देन यू आर ऑन अ राईट ट्रॅक असं समजा. सेकंडली कधी कधी मुलांचं फूड बरोबरचं असोसिएशन या पॅनिक सिच्युएशनमुळे बिघडवलं जातं. म्हणजे मग आई इतकी पॅनिक असते की मग त्या बाळाला टीव्ही दाखवून भरवणं किंवा ठुसणं किंवा खूप जास्त फॅट्स खायला घालणं किंवा त्याला दमदाटी करून खायला लावणं असेही प्रकार होतात. आणि अशा प्रकारामुळे तुम्ही जर मुलांची वजनं वाढवत असाल तर जेव्हा मुलं त्यांच्या प्युबर्टी स्टेजला जातात तेव्हा मग मुलींना पर्टिक्युलरली पाळी लवकर येणं किंवा त्याच्यामध्ये अनियमितता येणं, पेन होणं हे सगळे प्रकार दिसले आणि मग तुम्ही डॉक्टरकडे गेलात की डॉक्टर म्हणतो मुलीचं वजन केवढं वाढलंय, शी इज ओबेस, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात, तुम्ही पहिले वजन कमी करा. मग आई अजून दुसऱ्या टोकाला पॅनिक होते आणि मग मुलीचं खाणं सडनली कमी केलं जातं. म्हणजे या सगळ्या प्रकारामुळे दॅट चाइल्ड गेट्स हॅम्पर्ड निगेटिव्हली आणि ओव्हरऑल त्याचं फूड बरोबरचं असोसिएशन हे खूपच विचित्र बनतं. जेवढं पाहिजे तेवढं बरोबर वजन आहे याचा अर्थ ती व्यक्ती फिट आहे असं होतं का? अजिबात नाही. वजन हा तुमच्या हेल्थचा एक पॅरामीटर आहे, तुमची हेल्थ नाही आहे. जसं मगाशी पण मी म्हटलं, तुमची एजिलिटी किती आहे, तुमची इम्युनिटी काय आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी काय आहे, तुमचा अलर्टनेस किती आहे, तुम्ही तुमच्या बॉडीमधलं मसल्स आणि फॅटचं कंपोजिशन राईट आहे का, हे सगळं बघणं म्हणजे तुमची हेल्थ. आता आपण थोडेसे प्रॅक्टिकॅलिटीकडे घेऊया. राईट, वजन वाढीसाठीचं ताट साधारण दिसतं कसं?
वजन वाढवायचं आहे म्हणून पिझ्झा, बर्गर, फ्राईज खाऊन वजन नाही वाढवलं पाहिजे. पण तुमच्या खाण्यामध्ये जे तुम्ही रेग्युलरली जेवता, पोळी असो, भाकरी असो, भात असो, ह्यातला कोणता तरी एक कार्बोहायड्रेटचा मेजर पोर्शन हवा आणि त्याच्याबरोबर चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आणि फॅट्स हे दोन्ही हवं. मायक्रोन्यूट्रिएंटसाठी तुम्हाला पालेभाज्या पाहिजेत, शेवग्याच्या शेंगा पाहिजेत, घरी केलेली लोणची आणि चटण्या पाहिजेत. या सगळ्याचा समावेश म्हणजे तुमचं ताट हे बॅलन्स्डच असलं पाहिजे. आता अजून एक ताटाच्या बाबतीतला नियम आहे हम्म. की जो वजन कमी करणाऱ्यांसाठी नेहमी म्हटला जातो ते म्हणजे 2 कार्बोहायड्रेट्स नसावेत. हम्म. म्हणजे जर तुम्ही भाकरी खात असाल तर परत एकदा पोळी घेऊ नका, हम्म. किंवा चपाती पोळी असेल तर परत एकदा भात घेऊ नका. पण हे वजन वाढवणाऱ्यांसाठी करेक्ट मग अपोजिट आहे का की त्यांनी 2 कार्ब्स घ्यायचे? एकतर असा काही रूल नाही आहे की तुम्ही कोणतं कार्ब्स घ्या किंवा 2 कार्ब घेऊ नका किंवा कार्ब असेल तर प्रोटीन कमी, वॉट एव्हर. असे काही सेट रूल्स नाही आहेत. तुम्हाला काय पचतं, तुमच्या घरी काय बनतं, तुम्हाला काय आवडतं ह्याचा ताटात समावेश असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ते आवडीने खाल आणि आवडीने खाल्लेली गोष्ट छान पचणार सुद्धा आहे. आता एक साधारण दिवसाचं शेड्यूल कसं दिसायला पाहिजे एखाद्याला ज्याला वजन वाढवायचे बरोबर. त्या व्यक्तीसाठी, स्त्री असू दे पुरुष असू दे? जसं मी म्हटलं, तुमचं मील एकदाच किंवा 2दाच न घेता तुम्ही ते 5-6 मील्समध्ये डिवाइड करा. प्रत्येक मीलमध्ये कुकिंग इन्व्हॉल्व ठेवू नका, अशाने तुम्ही किचनमध्येच बसाल. सो तुमचा ब्रेकफास्ट तुमच्या घरी जो बनतो, मग तो उपमा असो, पोहे असो किंवा थालीपीठं असो किंवा डोसे असो, इडली असो, हा ब्रेकफास्ट मेनली कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन या दोन्हीचा मिळून असला पाहिजे. त्याच्यानंतर कम्स युअर मेजर मील इज लंच. आणि लंचमध्ये सुद्धा तुमच्या घरी ट्रेडिशनली जे बनतं, मग ती पोळी असो किंवा भाकरी असो, भात असो, या गोष्टी हव्याच. पण ब्रेकफास्ट आणि लंचच्या मधली गॅप पण तुम्ही भरून काढायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता, उकडलेलं अंड खाऊ शकता, मूठभर चणे खाऊ शकता, त्याच्याबरोबर एखादं फळ खाऊ शकता. तुम्हाला प्रोटीन पावडर सजेस्टेड असेल तर तुम्ही तिथे ती प्रोटीन पावडर घेऊ शकता. सो ती 2 मील्सच्या मध्ये घेतल्याने ती चांगली पचेल सुद्धा आणि ती घ्यायची त्यावेळेला भूक लागेल सुद्धा. तसंच तुमचं लंच आणि डिनर ह्याच्यामध्ये सुद्धा एखादं छोटं मील तुम्ही ऍड करायला पाहिजे. तेव्हाच तेव्हाच चुका सगळ्यात होतात. आयुष्यात सगळे ज्या पाणीपुरीच्या गाड्या आहेत त्या 4:30-5च्या दरम्यानच दिसेल चहा पिताना, कारण दिवसभर मोटिवेशन टिकतं राईट. पण संध्याकाळी शहाण्यासारखं वागणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो तेव्हा जे चटपटीत खायचं फिलिंग येतं. तुम्ही घरून चिवडे घेऊन जा, खाकरे घेऊन जा, तुम्ही लाह्यांची भेळ करून येऊ शकता, तिथे स्प्राउट्स खाऊ शकता, चणे नुसते खाऊ शकता, शिंगाडे उकडवून खाऊ शकता, फळं खाऊ शकता, भुईमुगाच्या शेंगा उकडवून खाऊ शकता. सो असे एक छोट्या अमाऊंटमध्ये काहीतरी स्नॅक तुम्ही इव्हनिंगला ऍड केलं, त्याच्याबरोबर एखादा घरी बनवलेला ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता, ऑइल सीड्सचं मिश्रण करून ते 1 चमचा त्यावेळेला घेऊ शकता. आणि डिनरमध्ये परत तुमचं रेग्युलर मील हवं, विच इज अगेन पोळी और भाकरी अँड लिटल राईस ऑल्सो. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही नॉनव्हेज दोन्ही मेजर मील्समध्ये इन्क्लूड करू शकता. व्हेजिटेरियन असाल तर उसळी किंवा स्प्राउट्स किंवा टोफू किंवा पनीर ह्याचा समावेश आवर्जून करायला हवा रात्रीच्या पण जेवण दोन्ही मील्समध्ये, लंचला आणि डिनर. अजून एक आता महत्वाचा प्रश्न आहे, कारण की तो प्रश्न किंवा त्या दुर्दैवानं डिसऑर्डर्स किंवा कंडिशन्स खूप मोठा रोल बजावतात. थायरॉइड, थायरॉइड बरोबरच PCOS. पण आता या चॅलेंजेस मध्ये सुद्धा एखाद्याला वजन वाढवायचं असेल तर नक्की काय करायचं? जसं मी म्हटलं, थायरॉइड प्लेज अ मेजर रोल डिसाइडिंग युअर वेट आणि इतर बाकी पण मेटाबॉलिझम आणि ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण थायरॉइडचं इट इज अ क्रुशियल हॉर्मोन. सो हायपोथायरॉइड झालं की वजन वाढण्याकडे कल असतो, हायपर असेल तर कमी होण्याकडे कल असतो. त्यामुळे राईट मेडिकेशन पाहिजे. या गोष्टी फक्त डाएटने मॅनेज होत नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सल्ट करून राईट अमाऊंटमध्ये डोसेज घ्यायलाच हवा आणि त्याच्याबरोबर चांगला आहार, एक्सरसाइज, शांत झोप आणि स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट हे सगळं क्रिएट करायला हवं. PCOD मध्ये किंवा PCOS मध्ये सुद्धा फॅट एक्सेस वाढल्यामुळे हे प्रकार झालेले दिसतात. फॅट्स कमी झालं की डेफिनेटली वजन कमी झाल्यामुळे PCOS रिड्यूस झालेला सुद्धा दिसतो. पण त्याच्यासाठी सुद्धा सस्टेनेबली वजन कमी करणं आणि सस्टेनेबली वजन वाढणं हे तुम्ही जर केलं तर पुढे ते दीर्घकाळ मेंटेन करणं सोपं होईल. म्हणजे परत हे आजार तुम्हाला लागणार नाहीत. काही वेळा कन्सिव्ह करताना खूप जणींना वजन कमी करायला सांगतात, कारण त्याशिवाय ते कन्सिव्ह होत नसतं. असे आपण केसेस असतात का की जिथे खूप बारीक असल्यामुळे कन्सिव्ह नाही होते?
खूप बारीक असल्यामुळे बरेचदा बाईची स्ट्रेंथ कमी असते किंवा काही डेफिशियन्सीज असतात. अशा वेळेला त्यांनी चांगलं फूड खाऊन या डेफिशियन्सीज पहिले दूर केल्या पाहिजेत. म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे, फॉलिक ॲसिड कमी आहे, B12 कमी आहे, D3 कमी आहे. त्या गोष्टीवर बाईंनी ॲक्ट केलं पाहिजे. कारण प्रेग्नन्सी म्हणजे त्या बाईसाठी पण दुसरा जन्म आहे. आणि एखाद्या व्यक्तीचे हे सगळे स्टोअर जर चांगले असतील, तर ती बाई आपल्या बाळाला हे सगळे स्टोअर्स पास ऑन करणार असते. त्याच्यामुळे या सगळ्या डेफिशियन्सीज घालवून मग तिने पुढची स्टेप उचलायला हवी प्रेग्नन्सीसाठीची. योग्य पद्धतीनं वजन वाढवण्याची पण एक वेगळी पद्धत असते आणि चुकीची पद्धत पण असते. खाण्यामध्ये काय काय आलं पाहिजे, ताट कसं दिसलं पाहिजे, अगदी डाएट प्लॅन सुद्धा आपल्याला कळलेला आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला तुमचा पर्सनलाइज्ड, तुमच्या बॉडीप्रमाणे तुमच्या अनुवंशिकता, शरीर, वय सगळ्या पद्धतीनं खास डाएट प्लॅन पाहिजे असेल, स्पेशली वजन वाढवण्याचा, तर तुम्ही नक्की ज्ञानदा चितळे पुसाळकर यांच्याकडे जाऊ शकता. क्लिनिकचा पत्ता, नंबर, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. थँक्यू. अतिशय वेळ काढून तुम्ही जे आलेला आहात. मी म्हटलं अपॉइंटमेंटसाठी रांगा असतात, पण आपल्या प्रश्नांची उत्तरं थेट मुद्देसूद दिलीत आणि पुन्हा एकदा एवढा वेळ काढून आमच्याकडे आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू उर्मिला. इट्स ऑलवेज प्लेजर टू कम हिअर अँड टॉक टू यू. थँक्स. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप खूप मनापासून तुमची कृतज्ञता. आणि त्याचबरोबर आणखी कोणते एक्सपर्ट्स आणि तुम्हाला कोणते प्रश्न पडलेत ज्या विषयांवरती आपण मुद्देसूद इथे गप्पा मारायला पाहिजेत, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.